मुलं जर काही चांगल्या गोष्टी शिकत असतील ना, त्यांना वेळच्या वेळी ॲप्रिशिएट पण करत राहिलं पाहिजे. त्यामुळे त्यांची कॉन्फिडन्स लेव्हल पण वाढते. आता समर्थला असं वाटतं, की मी ए टू झेड पूर्ण बोलतो ते सगळं करेक्ट असतं. कारण काय करतो ना, आदले-मधले वर्ड्स ना त्याच्या मनाने काही पण बोलतो. पण स्टार्टिंगचे काही-काही असतात ते छान आपले करेक्ट असे वर्ड्स बोलतो. पण आम्ही त्याला ना टाळ्या वाजवून त्याला ॲप्रिशिएट करतो. त्यामुळे ना त्याला असं वाटतं, की मी बोलतोय ते बरोबर आहे म्हणून तो शिकण्याची त्यांच्यामध्ये ना जिद्द निर्माण होते. तर इथे मी संध्याकाळी छान चहा वगैरे बनवायला ठेवली. चहा उकळतीये तोपर्यंत म्हटलं आतला हा पसारा आवरून घेऊया. सुकलेले कपडे आणले होते, त्या घड्या करून ठेवायचे होते. त्याचसोबत ना हे कपडे थोडे ना मी ही पिशवी पाहिजे होती म्हणून काढून ठेवले होते. ते त्याच्यामध्ये भरून वर ठेवून टाकले. त्यानंतर बाकीचं सगळं आवरायला घेतलं. आता ही बॅट आहे ना, ती त्यादिवशी खेळून आल्यानंतर अशीच ठेवली होती आणि समर्थ ती बघून ना रोज हट्ट करत होता मला पाहिजे म्हणून. म्हणून ती आधी व्यवस्थित पॅक करून ठेवून टाकली. ह्या कपड्याचं मला छान असं माझ्या घरच्या स्वामींसाठी छान वस्त्र शिवायचं आहे. चहा उकळली, चहा पिला. संध्याकाळचं आमच्याकडे असंच असतं, की छान असं जेवण बनवता-बनवता बिग बॉस पण बघायचं असतं. तर हे बोलले, "तू जेवण बाकीचं बनवते, तोपर्यंत मी उद्याच्या भाजीची तयारी करतो." त्यामुळे ते भाजी चिरायला घेतली. मी इकडे मस्त फिश फ्राय आणि फिश करी अशी बनवून घेतली. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.